नमस्कार, मी ज्योत्सना. आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. नाशिकचा कुंभमेळा 2 महिन्यांवर आलाय. त्याची प्रशासनातर्फे जोरदारपणे तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील सर्व शासन यंत्रणेचे प्रमुख समजले जातात. सध्या आपले जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभमेळ्याचं नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमचे डायरेक्टर चंदन पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, तो पाहूया. आज आपल्यासोबत आहेत नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह. त्यांच्यावर नाशिक परिसर आणि नाशिक येणाऱ्या कुंभमेळ्याविषयी आणि बाकी ज्या समस्या आहेत नाशिककरांच्या, नाशिकच्या बाहेर ज्या समस्या असतील त्यांच्याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. दीपेंद्र सिंग, न्यूज वर्ल्ड में आपका स्वागत. नमस्कार. करिअरमध्ये तुम्ही कलेक्टर आहात. करिअर निवडताना तुम्ही IAS का निवडलं तुम्ही? IAS निवडत असताना डोक्यात एकच विचार होता की लोकांसाठी काम करायचं आणि लोकांसाठी काम करत असताना विविध क्षेत्रामध्ये आपल्याला ह्या आयुष्यात काम करण्याची संधी मिळाली आणि हे जर बघितलं तर IASमध्येच शक्य आहे. अदरवाईज कुठल्या तरी एका फील्डमध्ये गेल्यानंतर एका स्पेसिफिक त्याच्यासाठी आपल्याला काम करता येईल. जर निवड करताना सर्व गरीब लोक आणि सर्वांसाठी सर्व क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळावी आणि देशासाठी काम करावं. ह्या क्षेत्रात आपण काम करत असताना असं कधी वाटलं की खूप अडचणी आल्या किंवा काही समस्या आल्या किंवा काही अनुभव आपल्या पाठीशी? आता समस्या आणि चॅलेंजेस तर लाईफचे प्रत्येक फील्डमध्ये आहे आणि मला तर वाटत नाही की कुठलाही क्षेत्र असं असेल किंवा कुठलाही व्यक्ती असा असेल की पुढे जात असताना त्याला चॅलेंजेस समोर फेस करावे लागत असतील. तर बरेचसे चॅलेंजेस आले, तर सुदैवाने आणि ईश्वरची कृपाने आपल्याला वेळोवेळी त्यांचे उपाय निघून आले आणि त्यांच्यावर आपल्याला मात करता आले किंवा त्यांच्या वेळी त्याचा सर्वात चांगला मार्ग काढता. आपण नाशिकचे जिल्हाधिकारी आहे, तर आता ह्या शहरात आपण अंतर चालल्यामुळे नाशिकविषयी काय वाटतं? नाशिक हा तसंच बघितलं तर सर्व प्रकाराने चांगला जिल्हा आहे. भौगोलिकदृष्ट्याही मोठा जिल्हा आहे, लोकसंख्याही मोठी आहे. विकासाच्या दृष्टीने जर बघितले तर इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर हे दोन्ही दृष्टिकोनाने त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. त्या अनुषंगाने नाशिकमध्ये काम करताना मलाही खूप आवडेल आणि इथे काम केल्यानंतर जे काही आमचे डोक्यात संकल्पना आहे ते केल्यानंतर नक्की मला असं वाटतं की हे आमच्या कार्यक्रम झाल्यानंतर मला समाधान आता जुलै महिन्यात कुंभमेळा आहे. कुंभमेळ्याच्या काय तयारी झाल्या, आपण किती कामं पूर्ण झाली काय सांगा? आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या म्हणजे कुंभमेळा आहे आपल्याकडे आणि कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सर्व विभागांचे काम खूप जोरात सुरू आहे आणि बऱ्याच विभागांचे कामं जवळपास पूर्णत्वास आलेले आहेत. काही ठिकाणी फिनिशिंग टचअप राहिलेली आहे किंवा काही ठिकाणी बिलकुल किंवा अस्थायी स्वरूपाचे जे कामे आहेत, जे कामे कुंभमेळ्याचे जस्ट पूर्वी होणे आवश्यक आहे ते कामे सुरू आहेत आणि तेही कामे पूर्ण होतील.
झालेली आहे. लाईक रस्त्यांचे कामे PWD असो किंवा मनपा असो बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. इरिगेशन डिपार्टमेंटने सर्व गटांचे काम बऱ्यापैकी केलेले आहे. काही कामं राहिलेली आहेत ते या महिन्याचे अखेरपर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे. या व्यतिरिक्त कुंभमेळ्याचे व्यवस्थापन म्हणजे ज्यावेळी कुंभमेळा भरवला जाईल आणि ज्यावेळी सर्व लोक इथं राहतील त्यावेळी बरेचसे विभागांची सर्व्हिसेस कसं राहतील आणि त्याच्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस विभाग, या शहराचा या जिल्ह्याचा हेल्थ डिपार्टमेंट, या शहराचा फायर सेफ्टी डिपार्टमेंट, या शहराचा स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याचा विभाग असो, या शहराचा किंवा या जिल्ह्याचा परिवहन विभाग असे सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन केले. या सूक्ष्म नियोजनाच्या व्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात हे प्रशिक्षण सुरू आहे. आमचा आराखडा तयार झालेला आहे आणि ह्या आराखड्याच्या अनुषंगाने प्रत्येक प्रकारची आम्ही आपत्ती आल्यानंतर कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करायचे याचाही प्रशिक्षण आणि नियोजन केले. बरं, याच्यात मला असा एक प्रश्न विचारायचा होता की आज मी स्वतः गंगा घाटावर गेलो तिथे अजून बऱ्याचशा समस्या घाण आहे पाण्यामध्ये. तर या सर्व समस्यांमधून कसं निघतात? गोदावरी आपण जर बघितले तर भौगोलिकदृष्ट्या आपली बारामाही नदीमध्ये येत नाही. त्यामुळे इथला पाणी जानेवारीनंतर स्टेटमेंट होत असतो किंवा तिथे पाण्याची कमतरता असते जेणेकरून तिथे घाणीचं प्रमाण जास्त असतं. त्या व्यतिरिक्त ही गोदावरी कसं स्वच्छ आणि बारामाही होईल याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहे. आणि कुंभचे पूर्वी हे जे शहराचे STP प्लान आम्ही व्हिजिट केलेले आहे तिथे जे काही आवश्यक उपाययोजना आणि विशेष करून ITI, मुंबई किंवा मेरी यांच्याशी समक्ष चर्चा करून त्याच्यामध्ये काय तांत्रिक सुधारणा आवश्यक आहे जेणेकरून स्वच्छ पाणी जे आहे ते गोदावरीमध्ये जाईल किंवा गोदावरीमध्ये जाणार नाही अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. आणि यापुढे जे काही आवश्यक तिथे सुधारणा आहे ते सर्व सुधारणा मनपा आणि जिल्हा प्रशासन करत आहे. बरं, त्याच्यात असा मला एक प्रश्न आहे की आपल्या कार्यात आता हा कुंभमेळा होता, खूप आनंदाची गोष्ट आहे. तर आपण काय म्हणतो? हा आमचं भाग्य आहे की आम्हाला हा कुंभमेळा करायला मिळतो. हे करत असताना खूप मोठे मोठे चॅलेंजेस आमच्या समोर आहेत आणि हे चॅलेंजेस आणि लोकांची अपेक्षाही खूप आहे. हा कुंभमेळा लोक आनंद साजरा करायला आणि या महामेळ्यामध्ये लोक ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करायला येतात. तर या मेळा तसंच पद्धतीच्या लोकांची अपेक्षेप्रमाणे व्हावा हे आमचे 100% याच्यासाठी आमचे प्रयत्न राहतील आणि याच्यासाठी आम्ही दिवस रात्री सर्व लोक म्हणून काम करत आहोत आणि अशी अपेक्षा आहे की हा मेळा लोकांची अपेक्षेप्रमाणे चालला. बरं, या सर्व कुंभमेळ्याच्या कार्यक्रमासाठी 3 महिने चालणारा महाराष्ट्र सरकारने या कुंभमेळ्यासाठी किती निधी दिला? महाराष्ट्र सरकारने कुंभमेळ्यासाठी जवळपास 2400 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि विविध विभागांद्वारे हा निधी विविध कामांवर खर्च होत आलेला आहे आणि हे कामही पूर्ण होत आलेलं आहे. एवढा 2400 करोड निधी आला आहे तो पूर्ण सफिशियंट आहे या सर्व कामांसाठी? आता जे आराखड्यामध्ये जे कामं मंजूर झालेले होते त्या कामांसाठी हा निधी सफिशियंट आहे आणि इतर जे काही काम जर असे आवश्यक वाटले तात्पुरत्या स्वरूपाचे तर त्याच्यासाठीही शासनाने निधी देण्याची तयारी दर्शवली. बरं, आज नाशिक जिल्हा असो तर रुरल एरियात आज असे प्रॉब्लेम आहेत की आपले अधिकारी जसं तहसीलदार असू किंवा तलाठी असू पैसे घेण्यातून लोकांची कामं करत नाही. तर असा भ्रष्टाचार जो चालला आहे फोफावला आहे पूर्ण गावागावात तर त्यांना कसा थांबवावा? माझा याच्यामध्ये 2 सॉल्युशन्स आहेत. नंबर 1 तर माझा असं कोणताही अधिकारीने जर मागणी केल्यास लोकांनी आम्हाला कळवावं. आम्ही त्यांच्याविरुद्ध नक्कीच आणि कठोर ते कठोर शिक्षा त्यांना देऊ आणि कारवाई करू. हा एक उपाय झाला. दुसरा आम्ही लोकांना क्लिअर कट सांगतो की प्रशासनमध्ये कोणालाही कधीही कसल्याही कामासाठी पैसे द्यायचे नाही आणि देण्यासाठी प्रवृत्त करायचं नाही. आणि ज्यावेळी लोकांनी मागणी केल्यास अँटी करप्शन डिपार्टमेंटमध्ये पोलीस विभागामध्ये किंवा जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून माझ्याकडे त्यांनी कधीही तक्रार केली तर त्याची नोंद घेतली जाईल आणि त्यांना नक्की या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई दिसून येईल. याच्यात असा अजून एक प्रतिप्रश्न असतो की तलाठीची संख्या कमी म्हणजे कधी कधी एकाच तलाठीकडे 2-2 गावांचा कार्यभार असतो
ॲडिशनल चार्ज सांभाळताना कामही व्यवस्थित होत नाही, तर तलाठी पूर्ण कधी भरते? तलाठीची भरती माझी माहितीप्रमाणे मागच्या वर्षी तलाठीची पदांची भरती झालेली आहे. तरी तलाठीचा जी आकृतिबंध मंजूर आहे त्यामध्ये प्रत्येक तलाठीकडे 3 ते 4 गाव असतातच आणि त्यामुळे त्या कामाचा लोड त्यांच्याकडे थोडासा जास्त आहे. पण ही काही नवीन आत्ता वाढलेलं काम नाही, त्यांनी रेग्युलर आत्तापर्यंत करत आलेले आणि कम्प्युटरायझेशनमुळे आता त्यांचं काम अजून सोपं होत चाललेलं आहे आणि जेणेकरून त्यांना दाखल्यापासून सर्व रेकॉर्ड त्यांचे कम्प्युटरमध्ये आता डिजिटाईज आणि स्कॅन होऊन प्राप्त तयार झालेले आहे आणि यामुळे मला वाटतं त्यांच्या कामाचा बोज या निमित्तानेही हलका होईल. तरीही म्हणजे ही कामाचा बोज चांगला आहे म्हणून लोकांचे काम करायचे नाही किंवा होत नाही. या बाबतीत सर्व या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व तलाठी आमचे जे आहेत कर्मचारी त्यांनाही असं सूचना देतो की त्यांनीही लोकांचे कामं चांगले होतील आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनाही सूचना देतो की लोकांचे कामं चांगले होतील, वेळेत होतील आणि पारदर्शक पद्धतीने होतील आणि याची दक्षता घ्यायची. आम्ही सर्व लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाचे अंग आहोत म्हणून आमची सर्वांची जबाबदारी आहे की आम्ही सर्वांनी लोकांना गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन द्यायचे. बरं, नाशिक जिल्ह्यात अजून असं एक प्रॉब्लेम आहे की इथे वाळू माफिया यांना थांबवणं चॅलेंज झालेलं आहे. आपल्याकडे काय प्लॅनिंग आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आता वाळू माफियांवर आम्ही मोठी कारवाई सुरू केलेली आहे. डिटेल्स मी आपल्याला ह्या चॅनलवर आता शेअर करू शकत नाही जे आमचा प्लॅन आहे आणि आपल्याला ज्यावेळी आम्ही फिगर्स सहित आपल्या समक्ष येईल त्यावेळी तुम्हाला या मागची जे काही कालावधीमध्ये जे काही कारवाया झाल्या त्यापेक्षा नक्कीच जास्तीच्या कारवाया दिसून येतील आणि यापुढे त्यांना कसे पद्धतीने कडक कारवाई करून पाहिजे तर जिथे कायद्याचं सर्व मोठी जी कलम आहे ते लावूनसुद्धा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि मला असं वाटतं की हळूहळू याच्यामध्ये आम्हाला नक्की यश मिळेल. बरं, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी बनवायला सुरुवात केली आणि तशी लिस्ट पण सादर झाली. तर त्यात आपला नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे, आपल्याला माहिती असेल. तर कशी प्राथमिकता द्या तुम्ही स्मार्ट सिटी बनवण्यासाठी? नाशिक सिटीमध्ये स्मार्ट जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे सिटीमधलं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. लोकांचे राहणीमानमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आवश्यक जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे स्मार्ट सिटी म्हणजे सुंदर, स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक असे प्रशासनिक व्यवस्था असेल आणि लोकांचे ज्या शहरात राहून त्यांना आनंद मिळत असेल अशी सिटी लोकांच्या संकल्पनेमध्ये स्मार्ट सिटीमध्ये येते आणि ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानावर आधारित बरेचसे जे काही विषय आहेत तंत्रज्ञानाचा वापर करून सिटीमध्ये जेव्हा लोकांना दिली जाणारी सर्व्हिसेसमध्ये चांगला इम्प्रूव्हमेंट कसं करता येईल हे सर्व विषय याच्यामध्ये आहे आणि याचा डिटेल आराखडा मला वाटते लवकरच तयार केला जाईल आणि त्या अनुषंगाने कारवाई सुरू होईल. शेवटचा आपण 2 प्रश्न विचारूया. येस, आपल्या करिअरमध्ये काम करत असताना अशी एखादी घटना आठवते किंवा असा प्रसंग आहे की तो आपल्याला आठवत असेल त्यामुळे आपले नक्कीच उत्साह वाढला असेल असं काही झालं? आपले दररोजच्या कामामध्ये आपल्याला संध्याकाळी कमीत कमी एक तरी असा प्रसंग दिवसात मिळतो की जो आपला उत्साह वाढवतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जा देतो. असे बरेचसे प्रसंग आमच्या आयुष्यात झालेले आहेत. पण मला असं आठवतं की मी सांगली जिल्ह्यात असताना तिथे एक जत म्हणून नगरपालिका आहे. तिथे बरेच वर्षापासून टँकर्स होते आणि टँकर्स कधी बंद होत नव्हते. पण त्यावर आम्ही एक कायमस्वरूपी उपाय असा कॅनलचं पाणी वळवून तलावाला घेतलं आणि तिथे मग कायमस्वरूपी टँकर बंद केले आणि त्यावेळी ज्यावेळी आम्हाला जसं समाधान मिळालं की आपण एक 50,000 लोकसंख्येला म्हणजे टँकर बंद करून कायमस्वरूपी आणि नलाद्वारे आणि व्यवस्थित पाणी घेऊ शकतो आणि तेही काही जास्त न खर्च करता फक्त 10 लाख रुपये तेही लोकवर्गणीद्वारे खर्च झाले. असे बरेचसे प्रश्न आपल्या दिवसात आयुष्यामध्ये येतात ते आपल्याला एनर्जी देतात आणि पुढच्या दिवशी परत काम करायला उत्साह आणि ऊर्जा देतात. फार अभिनंदनीय काम केलं. आता आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारतो की प्रशासन आणि हे काम चालत असताना आपल्या आयुष्यात हे काम आहे पण हे सोडून तुम्हाला असं कोणती गोष्ट आवडते जी आयुष्यात करायलाही आवडेल आणि तुम्ही तसा विचार केला? रिअली डिफिकल्ट. आतापर्यंत आम्ही तर प्रशासनाचे व्यतिरिक्त विचारच नाही करत. खरंच आहे वी हॅव रिअली डिफिकल्ट.
बरं, जर आम्हाला फिरायचे फार असे सवय असते, म्हणजे वेगळे वेगळे ठिकाण फिरायचे, बघायचे आणि त्याचा अभ्यास करायचे फार असं त्याचा म्हणजे आनंद येतो. स्पेशली जे भौगोलिकदृष्ट्या टफ क्षेत्र असतात त्यामध्ये ट्रेकिंग असेल किंवा एखादी रेगिस्तान वगैरे असे क्षेत्र फिरायला आणि तिथला अभ्यास करायला आवडतं. जर आम्हाला इथून वेळ मिळाली तर नक्की या क्षेत्रांमध्ये जाईल. बरं, न्यूज वर्ल्डशी बोलल्याबद्दल आपले आभारी. थँक्यू सो मच. धन्यवाद. हे होते दीपेंद्र सिंग कुशवाह यांनी आपल्यासोबत चर्चा केली आणि नाशिक आणि नाशिक जिल्हाभर ज्या आपल्या समस्या किंवा काय उपाय असतील त्याचे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. कुंभमेळ्यासाठी त्यांनी जी तयारी दर्शवली ती ऐकून खरंच समाधानकारक आहे. न्यूज वर्ल्डबरोबर बोलताना त्यांनी आपले सर्व मनापासून आपल्याशी बोलणं केलं आहे. कॅमेरामॅन चंद्रकांत जाधवसह चंदन पवार. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नाशिक रोडमध्ये आपल्या स्वप्नातले घर तयार होत आहे. गिरी असोसिएट कन्स्ट्रक्शनचे रिव्हराईन नेस्ट आपल्यासाठी घेऊन आले आहेत स्वप्नातील घरांचा महाप्रकल्प. जेल रोड हायवे पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर गोदावरी नदीच्या तीरी निसर्गरम्य वातावरणात वाजवी दरात आपले हक्काचे घर बुक करा. आमची वैशिष्ट्ये मजबूत बांधकाम, प्रत्येक रूममध्ये खेळती हवा येईल अशी बांधकामाची सुयोग्य पद्धत, प्रत्येक सभासदासाठी स्वतंत्र पार्किंग, वयस्कर नागरिकांसाठी नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी विविध खेळणी असलेला अद्ययावत चिल्ड्रेन पार्क, जॉगिंग ट्रॅक, क्लब हाऊसची स्वतंत्र इमारत, 24 तास सुरक्षा व्यवस्था यांसह अनेक सुविधांनी युक्त असे 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स, तसेच लिफ्टसह स्वतंत्र जिनेही उपलब्ध, CCTV कॅमेरे आदींसह मनपसंत घर खरेदीसाठी आपण आजच भेट द्या. सॅम्पल फ्लॅट तयार आहेत. आमचा पत्ता सर्वे नंबर 85/16 ओमनगर, जेल रोड, दसक चौक, नाशिक रोड. मोबाईल नंबर 88 88 88 57 33 आणि 88 88 88 57 34. ईमेल ID आहे sales@riverrinenest.com.
गाढे अभ्यासक आणि गेल्या पाऊण शतकाहून अधिक काळ आपल्या अमोघ शैलीने महाराष्ट्राला शिवरसात न्हाऊन काढणारे आणि आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यावर प्रथमच आमच्या न्यूज वर्ल्ड वाहिनीवर येत आहे. आमचे प्रतिनिधी मिलिंद कुलकर्णी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी साधलेला संवाद पाहू. बाबासाहेब, मला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा न्यूज वर्ल्ड चॅनलच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्याला मिळाला आणि महाराष्ट्र सरकारने यावर्षी योग्य व्यक्तीची निवड करून त्या सन्मानाचाच सन्मान केला आहे असं मला वाटतं. तर सगळ्यात पहिल्यांदा न्यूज वर्ल्डकडून आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आपण शतायुषी व्हावं ही परमेश्वराचरणी प्रार्थना आणि आपलं हार्दिक अभिनंदन. हार्दिक धन्यवाद. मी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा असा प्रश्न विचारतो बाबासाहेब, आपलं लहानपण कुठे गेलं? माझा जन्म पुण्यात झाला आणि लहानपण पुण्यात, सासवड, जेजुरी, थोडी बारामती आणि सिमोगड अच्छा, या भागात. आणि आपलं जे लहानपण आणि शिक्षण हे कुठे झालं? शिक्षण पुण्याच्या पेलोगेट जवळच्या हां, भावे स्कूलमध्ये बरं. आणि SP कॉलेजमध्ये. अच्छा. आणि आपली भावंड किती होती? आम्ही 3 सख्खे भाऊ बरं. आणि आम्हाला 3 सख्या बहीण. त्यापैकी आता मी एकटाच विद्यमान आहे. बाकीची मंडळी. बरं, मी आपल्याला एक आणखीन असा प्रश्न विचारतो की आपण हा जो शिवचरित्राचा अभ्यास केला, इतिहासाचा अभ्यास केला, तर आपण शिवचरित्रातून इतिहासाकडे वळलात का इतिहासातून शिवचरित्राकडे वळलात? दोन्ही एकच आहेत. हां. दोन्ही एकाच वेळेस चाललेले. म्हणजे दोन्हीचे मला छंद, आवड, विलक्षण. वडिलांच्यामुळे माझं घराणं जुनं आहे आणि त्यामध्ये मी रमलो आणि अजून रमलेलोच आहे. बरं, मला आपल्याला एक आणखीन असं विचारावं लागेल की एकूण ही महाराष्ट्राची जी आजची जी जडणघडण आहे आणि छत्रपती शिवरायांच्या काळातला जो महाराष्ट्र होता, या दोहोंची जर तुलना केली आपण तर आजचा जो महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा तो जो वारसा आपल्याला मिळालेला आहे तो पुढे चालवू शकेल का आणि तो आजच्या परिस्थितीत जतन होतोय का? जर महाराष्ट्राने मनावर आणलं, मनावर घेतलं तर नक्कीच तो चालवता येईल, यातही मला शंका वाटत नाही. महाराष्ट्र चालवणं आणि महाराष्ट्र पुढे नेणं म्हणजे नेमकं काय? मला वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक दालनामध्ये महाराष्ट्र श्रीमंत करणं, समृद्ध करणं, तेजस्वी करणं, स्वाभिमानी करणं, याचं मी प्रगती असा अर्थ घेतो. आता नक्की मला तो विश्वास असतो की नक्की होणार आहे. फक्त हे एका माणसाचं काम नाही. एका माणसाचं करायचं ठरलं तर मरणानंतर त्याचा फक्त पुतळा होईल, बाकी काय फारसं होणार नाही. त्यालाही त्या मोठ्या माणसाला अशी अपेक्षा असते की मी एकटाही मोठं होऊ नये, समजा राष्ट्र महाराष्ट्र मोठा व्हावा. तो होणं अशक्य नाही. फक्त मनावर. छत्र झाला नव्हता. एक बुंदेलखंडातला राजपुत्र शिवाजी महाराजांना 1670 भेटायला. तेव्हा तो महाराजांना असं म्हणाला किंवा मला तुमच्या पद्धतीने नोकरी द्या. एकच इच्छा की आपके लश्कर में मैं खिदमत करना चाहता हूँ. तो हमारे क्यों आप नौकरी करना क्यों चाहते हो? तो फिर मैं क्या कर सकता हूँ? तो हमारे जो मैंने महाराष्ट्र में किया वही बुंदेलखंड में आप करो. हा जो भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो माझ्यापैकी नोकरीला आला असो तर महाराजांचे शब्द आहेत त्यावेळेला की सिंहाचा बच्चा चोळी आमच्याकडे आला किंवा अर्जुनाचं धनुष्यच आम्हाला मिळालं, हा आनंद होईल. पण हे करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच जे मी केलं ते बुंदेलखंडात करा, हे फार महत्त्वाचं आहे. दिव्यावर जर दिवा लावावा आणि जो उजाळेल असा तो समज हवा, मला वाटतं हा फार महत्त्वाचा आहे. शिवशाहीर म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहात. आपण जो शिवचरित्राचा अभ्यास केलेला आहे त्याच्यातून आपल्याला फक्त शिवशाहीरच नव्हे तर शिवमहर्षी म्हटलं पाहिजे. आणि खरोखर आपलं जे आजचं वय आहे, आपलं जे आजचं अफाट ज्ञान आहे ते बघून
आमची मान आपल्या पुढे तर झुकतेच, पण आपण खरोखरच शिव महर्षी असल्यासारखा आम्हाला भास पण होतो. तर हे जे आपलं शिव महर्षित्व आहे, हे शिव महर्षित्व आपण आपल्यामध्ये कसं बाणवलं आणि शिवचरित्राचाच अभ्यास करून तो महाराष्ट्रासमोर मांडला पाहिजे असं आपल्याला का वाटलं? मुद्दाम बाणवण्याचा प्रयत्न काही मी तसं केल्याचं मला आठवते. फक्त वडिलांनी, आमच्या आईंनी, आणखी मला शाळेत मी भाग्यवान आहे की मला शिक्षक फार चांगले लाभले. विशेषतः त्यातले एक जे होते ते प्राथमिक शाळेमध्ये लाभले, त्याचं नाव होतं दत्तोपंत मासगावकर. दुसरे आणि तिसरे म्हणजे लक्ष्मण पांडुरंग फाटक आणि नारायण रामचंद्र परचुरे हे मला तुमच्या इंग्लिश शिक्षणामध्ये लाभले. खरोखर ही फार मोठी माणसं मला लाभली. ही म्हणजे मी असं समजतो की परमेश्वरानेच मला ती देणगी दिली. मग आपण म्हणाले की बाकीचे कोणी काही शिक्षक होते का नव्हते? होते ना, पण या तिघांच्यामध्ये जी दृष्टी होती ती मला त्यावेळेला लक्षात नाही. लहान होतं, पण पुढच्या काळात ते लक्षात यायला लागले की हे सर आपल्याला अमुक करा हट्ट धरतात, करून घेतात, कधी कधी रागावतात, क्वचित प्रसंगी थप्पडे मिळते तरी, पण याच्या म्हणून काहीतरी हेतू आहे. ते पगारापेक्षा पलीकडचा नक्कीच आहे. आता खरोखरच होता मी खरोखर स्वतःला अतिशय म्हणजे भाग्यवान खऱ्या अर्थाने शकतो. औपचारिक नाही, अशा पद्धतीच आहे आपल्याकडे. एकदा म्हणून शिमेला त्याच्या नावाचे जे गोडवे गायचे ते त्याच्या पोराला गाता येईल खरं. आणि मला त्याची तशी खोटी स्तुती किंवा खोटी निंदा करणंही मला पुढे आवडत नाही. आणि माझी पुढे खोटी स्तुती केली तरी ते मला आवडत नाही, आणि माझी खोटी निंदा केली तरी मी लक्ष देत नाही. वा. पण कारण माझ्या वडिलांनी ते शिकवलं की बाबासाहेब या गोष्टीकडे लक्ष देऊ नका किंवा हे लक्षात ठेवा, याचा जरी तुम्हाला राग आला तरी अभ्यास करा, असं ते म्हणायचं. त्यामुळे वडिलांचा हा माझ्या मनावरती असेल त्याचा एक धाक नाही, पण एक कसा जबरदस्त पगडा नक्की त्याचा परिणाम खूप चांगला झाला. हे लोक वडिलांच्या फॅनचे रागवलेले मला दिसतात. मला नाही तसं कधी वेळ नाही आली. त्यांनी तर मला चिक्कार हाणलं. पण त्याचा सगळ्यात लाडकांजवळचा मित्र कोणी जर असेल तुम्हीच. ते माझ्यापेक्षा 39 वर्षांनी मोठे होते किंवा मी त्यांच्या 39 वर्षांनी जन्माला आलो. पण तो माझे वडील तीर्थरूप होते. दुसरं मला शब्दच वापरतात की ते तीर्थरूप. माझी आईसुद्धा, माझ्या आईंच्याबद्दल मला काय अवघड सांगणं, ते शेवटी आई त्या आईच असतात, पण तो त्यांचं माझं त्यांच्यावर 100% नक्की प्रेम होतं, पण वडिलांच्यावरती 101% होतं. बरं, आज आपण ही जी गडकोटांची दुर्दशा बघतोय, अनेक ठिकाणी गडांचे बुरुज ढासळले, काही ठिकाणी गडांची दुर्दशा झालेली. तर शिवरायांचे हे जे गडकोट म्हणजे शिवरायांचे ते प्राणच होते एक प्रकारे, आणि सगळ्या स्वराज्याची जी भिस्त होती आणि सुरक्षितता होती ती या गडकोटांवर अवलंबून होती. आज त्यांची दुर्दशा झाली. शिवरायांची पत्र जी एक अमूल्य ठेवा आहे आपल्या सगळ्यांसाठी, ती पत्र, शिवरायांच्या काही ऐतिहासिक कथा आहेत, या सगळ्या जतन करून ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काय पावलं उचलली पाहिजेत आणि सरकारने काय करावं अशी आपली अपेक्षा असू शकेल? मी उलटा प्रश्न विचारतो. बरोबर. हे सगळं करण्याकरता मी काय काय करू शकतो आणि काय काय केलं, हे हा जो प्रश्न विचारला तो प्रत्येक मला आणि आपल्याला यातलं आम्ही किंचित केलं एवढंच वाटतं. कारण आपण खरंच काही करत नाही. खरं आहे नाही, ही चेष्टाही नाही, कोचेष्टाही नाही, का थप्पडवर नाही पडली. पण आपण स्वतः विचार करावा की आज प्रामाणिकपणे विचार करायचा की किल्ल्यावर गेल्यानंतर आपण कसे वागलो, स्वतःची नावं लिहून ठेव, नातलगांची नावं ठेवून ठेव, केव्हा आलो, पुन्हा केव्हा येणार आहोत, कोण होतं, कोण यायचं कबूल केलं आहोत तरी आली नाही. हे काय बालिशपणा आहे. आणि आपली स्वतःची नावं लिहून ठेवायची. ते वेरूळच्या लेण्यामध्ये नक्की गेला असा. वेरूळमध्ये कोणी लिहून ठेवलं का 75 वर्ष ते
लेणं कोळण्याचं काम चाललं होतं. कोणी घेऊन ठेवलं का आम्ही केलं म्हणून? एका पिढीचं काम नाही, ते 3 पिढीचं काम आहे. आणि त्यांनी आपलं काम केलं आणि ते निजधामाला गेले. आम्ही नंतर ते जाऊन आमच्या नात्यावरतीची नावं लिहून ठेवतो. काय करत एकदा एकाकडे असंच मोठ्या चांगल्या सुंदर जुन्या वास्तूवरती एका नाव लिहून ठेवलं. ते त्याच्या रंगावर लक्षात येत होतं. ते एका व्यापारीनं लिहून ठेवलं. तर ते काही दुकान पुण्यामध्ये असं ते होतं नाव. स्वतःचंही नाव, आपल्या दुकानाचंही नाव आणि पुढचा मजकूर त्याचा पुरा व्हायचा होता. तो बहुतेक दुसऱ्या दिवशी तो करणार होता. खरं मी सांगतोय ही फॅक्ट आहे, काय काही घटना आहे. ते आदल्या दिवशी मी आणि पु. देशपांडे आम्ही त्याच रस्त्याने फिरायला गेलो. ते पाहिलं ते काय नव्हतं, भिंते रिकामी होतं. आज दुसऱ्या दिवशी पाहिलं तुझं काय तर मजकूर. आता मजकूर सांगत नाही, कारण ते दुकान पुण्यात आहे, मालक काही अजून आहे, तेव्हा माझं तिथं भांडण नको. तेव्हा ते आपण पुढे म्हणाले की म्हणजे काल नव्हतं हे आज कोणी घाण करून ठेवली येते. तर मी म्हटलं आपण काय करणार, ते देवळ आहे आपलं नाही आणि येणारे आहे आपण नाही, काय आपण काय करणार. ते जरा थांबून मला तुम्ही काही गुप्त संदेश द्यावा असं म्हणले. एक करार करू. म्हणलं भाई काय करू. म्हणजे उद्या पहाटे या आणि खाली जी जागा रिकामी ठेवली तर त्यांनी तिथे द्या, हे कालच वारले. गमत आहे. पण तो यांनी काही ते बंद पडणार आहे असं नाही, कारण आम्ही इतके छान गेंड्याचे कातडीचे झालेलो आहोत की हे सगळं करतो. आणि इथं काय पण फार लहान तक्रार करताय. दारूचे गुट्टे चालवण्याचं फक्त राहिलं किल्ल्याच्या इतकी अशाची परिस्थिती आहे. याच्याबद्दलचे जे दुःख आहे ते तरी कमीत कमी एक तोवामान व्हावं. त्यात होते सर तुझ्या माझ्या बोलण्यावर नक्की लोकांच्या लक्षात. पण किती गोष्टी आपण नाही करायचे म्हटलं तर बरे हेच मोठे केलेचे घाण घालणं. त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तिथल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यात टाकणं. तिथं जितके मोडतोड आणि चट्टबंदीचे दगड हे ढकलता येतील, ढासून टाकता येतील तितके करणं हे काय गरज आहे काही. आपण समजत आहे की जर पुन्हा बांधायचं म्हटलं तर अशक्य आहे. म्हणाले याचे म्हणजे आहे ते ठेव ना. ते काय तो काय मागताय काय खाऊ. पण आपल्या लोकांना उपदेश हे फिरतो. आपल्या लोकांचं एक वैशिष्ट्य पाळत नव्हतं. दुसऱ्यांनी शिस्त पाळावी आणि मग त्याची स्तुती आम्ही तिसरीकडे जाऊन करावी. तो जणू आपला स्वतःचा भाग नाही असा मी चालून धरून चालू आहे. काही बरोबर नाही. पण हे सगळं आता काय झालं आहे हे आपलं बरोबर नाही, चांगलं नाही, वाईट आहे वगैरे म्हणणं झालं. त्याचं आचरण कोण करतं, कोणी करतं. शिस्त सांगण्याकरता असतं. सिग्नल आपणही म्हणतो त्या आपल्याला अशी खंत वाटत नाही की साधं सिग्नल थांबू जरा तर हिरवा दिवा लागू दे की काय इतरांचा प्राण आणि स्वतःचे प्राण धोक्यात घालतोस. पण व्याख्यान देणं नेहमीच सोपं असतं. ज्या वेळेला माझ्यावरती वेळ येतं ना तर मी अशीच शिस्तभंगाची रोज काही ना काहीतरी गोष्ट करत असतो. मला एक धडा होता आणि त्यात असं केलेलं होतं, हे करण्याबद्दल 5 रुपये दंड, हे करण्याबद्दल 1 रुपये दंड, हे करण्याबद्दल 2 रुपये दंड आणि काय करणं त्याची यादी केली होती. आणि तो धडा मी वाचला. शाळेच्या पुस्तकाचा धडा प्राथमिक शाळेतला. त्या म्हटलं आपण आपल्याकरता मार्क द्यायची किंवा रद्द करायची म्हटलं तर काय राहील. बहुतेक आपला एका दिवसाचा तरी पगार यात जाणार नाही. आपणही गुन्हेगार होतो. ते गुन्हेगारी नको. त्यांनी मनावर आणावं. टिळक एकदा विद्यार्थ्यांना म्हणावं सकाळी फिरायला जायची कधी ते फर्ग्युसन कॉलेजच्या बाजूला तिथे हॉस्टेल होतं आधी आहे. तिथे विद्यार्थी राहायचे. विशेषतः परगावचे विद्यार्थी तिथे राहायचे आणि डेक्कन कॉलेजमध्ये विद्यार्थी. ज्यांच्या टिळकांचं त्या बाजूला फिरायला येणं हे त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. कुणीतरी पाहिलं कारण कुणीतरी पहाटे उठला आता टिळक आपल्या रस्त्यात चालले
दुसऱ्या दिवशी या पोरं ठरवलं की टिळकांना आपल्याकडे चहा कॉफी दूध काही पिण्याकरता आग्रह करायचं येतील थांबले. टिळक नेहमीप्रमाणे काठी टिळक कोणीतरी बरोबर होतं, बोलत बोलत ते झाले. या सगळ्यांनी गराडा घातला नाही, पण तो नम्रता बोलत त्यावेळेला की आपण आमच्याकडे आमचे इथं विद्यार्थी साधन आहे, आम्ही विद्यार्थी आहोत, पुढे अमरावतीत आपण लागतो, तेव्हा सगळ्यांना आपण काही 2 शब्द सांगावे आणि आमच्याकडे आपण काही घ्यावं, आपण याल का? हो येतो. गेले. छान आपल्या गादीवरचे सतरंजा त्याने पसरून बैठक केली होती, बसले टिळक. आणि ते मुलं म्हणायत त्याचा कोणता प्रमुख होता तो म्हणला की आपण आम्हाला उपदेशाचं काही सांगा. वागणार आहेत का? टिळक म्हणाला तसं वागणार आहेत का? आता काय बोलत ते म्हणाले की काही नक्की हो, थोडं तरी वागावं त्याचा अर्थ होतो. त्या टिळक म्हणलं मग एकच वाक्यच होतं, तुमचं मन स्वदेशी करा, म्हणजे सगळं स्वदेशी होईल. एकच वाटतं हे जे मन स्वदेशी करण्याने ते आपल्याला जमणी केली जमतं का? आपण करत नाही म्हणून जमत नाही, ते जमलं पाहिजे. म्हणजे सगळ्या साधू संतांनी सांगून तुकाराम महाराजांनी जे एका अभंगात म्हटलंय, काय करू देवा बोंबलून ठकरून, बोंबलून शब्द वापरला आहे. ज्या तुकाराम महाराजांची आपण अतिशय मोठ्या आदरानं आपण त्या जगद्गुरू म्हणतो, जगद्गुरूच आहेत, मी तर म्हणून विश्वगुरू आहेत, पण आदरानं आपण भक्ती करतो आणि नमस्कार करून बाजूला होतो. दुसरं काही त्यांनी हे सांगितलं की थकलो मी, कोणी ऐकतच नाही, काय करू? म्हणून ते देवालाच विचारले काय करू देवा. ते खरोखर आपल्याला समजलं. एकदा आमचे डॉक्टर मला म्हणाले, कारण माझा एक असा स्वभाव नेहमी तो हो खरं बघा की असं वाटतं काही कुठे एखादं दृश्य आहे ना, कोणी त्या काळात दमा खोकला क्षय असं दिसायला ते लक्षात येतं आणि नंतर पुढचं कळायचं की आपल्याला पण झालं आहे, हे आपल्याला पण होतं आहे, हे आपल्याला होण्याची शक्यता आहे. आणि मग आमचे डॉक्टर फार जवळीकीतले होते. मी त्यावेळेला डॉक्टर आणि त्याने 4-5 वेळा पाहिल्यानंतर माझ्या संशयी स्वभाव होता. अगदी बरोबर त्याने हे मागे घेतला आणि मला म्हणाले, हे बघ मला त्या त्याने म्हणायचे, हे बघ तू स्वतःचा डॉक्टर हो, तुला औषधं सापडतील. एक प्रश्न दुसरा असा आहे की बाळासाहेब ठाकरेंशी आपली खूप जवळीक होती, आपले खूप चांगले संबंध होते. माझ्या बाबाची आणि त्यांच्या बाबाची अतिशय मैत्री होती. आणि तसंच लता दिदींची आपलं खूपच अगदी प्रेमळ आणि अतिशय चांगले संबंध आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याला बाळासाहेबांची आठवण झाली का? ठीक आहे. आणि बाळासाहेबांसारखा पाठीराखा ज्याला मला विसरतच नाही त्याची वेगळी आठवण काय. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे, बहुत बढिया. आणि आज ही जी थोडीशी एक विरोधी काही लोकांच्या याच्यामध्ये आहे, तर बाळासाहेब असते तर एवढा हिमालयासारखा पाठीराखा मागे असताना आपल्याला कशाची फिकीर, असं काही मनातलं स्पर्शून जातं का कुठं? नेहमी जाणवतं. पण आम्ही आज त्यांनी जो काही वारसा ठेवून ठेवलेला आहे त्या वारसांच्याकडे आम्ही पाहतो. आम्ही उद्धवजींच्याकडे पाहतो, आम्ही राजसाहेबांच्याकडे पाहतो. त्यांनी लिहून ठेवलेले जुने अग्रलेख, त्यांची व्यंगचित्र, त्यांनी आम्हाला त्या वेळेला दिलेली छोटी मोठी अशी व्याख्यान त्याकडे आहे, आम्ही वाचतो. विसरणं ही शक्य, श्वास घ्यायला आपण कधी विसरतो.
आता डॉक्टरकडे गेलो होतो आणि ते म्हणले श्वास जरा 140 श्वास जरा रोखून धरा. किती वेळ ते म्हणले धरेल तितका वेळ. म्हणजे याचा अर्थ असा की ते अशक्य आहे. तर म्हणजे अर्धा मिनटं पाहतो कोणी प्राणायाम करत होते ते 1 मिनिटं. तशाच या महापुरुषाच्या मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो की मला वडील फार तीर्थरूप मिळाले. त्यामुळे वडिलांचे सगळे संबंधित लोक आहेत. तुमचे बाळासाहेबचे वडील काय किंवा मोठे मोठे गायक काय, कीर्तनकार काय, विद्वान पंडित काय, राजकीय घराण्यातली मोठी मोठी माणसं काय, कलावंत काय, शास्त्री काय, हे वडिलांच्यामुळे आमच्या परिचय आहे. त्याचा आम्हाला कुठल्याही काय आमची काय योग्यता आहे का की माझ्या कृष्णांची शेजारी बसावं आणि त्यांचं गाणं ऐकावं? माझी काही योग्यता होती का की गंधर्वांच्या बोलण्याचा आपण वेध घ्यावा? पण वडिलांच्या वेळेस सगळं जमलं. ती संपत्ती, ती धन दौलत हेच माझी स्वतःची अत्यंत आवडीची गोष्ट, अतिशय आवडीची गोष्ट असेल. त्या सगळ्या लोकांचे जे त्याच्यावरतीमध्ये स्मरण ठिपके केवढंच ते मी आठवतो. खूप बरं. राज ठाकरे आपल्याला 2-3 दिवसांपूर्वी येऊन भेटून गेले. नेहमीच उद्धवजी ठाकरे घराणंच मुळे आमचं आहे आणि आमचं घराणं हे त्यांचं आहे. मला एक असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले 14वे त्यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याशी आणि आपल्या छत्रपतींच्या घराण्याशी संबंध कसे आहेत आणि उदयनराजेंनी आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल फोन करून आपली काही चौकशी वगैरे काही केलं का? आपल्या हे दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो असं आहे. वा वा, खूपच छान, खूप आनंद वाटला. आणि मला आपल्याला आता असं विचारायचं, वयाच्या 93व्या वर्षी शतकपूर्तीच्या उंबरठ्यापासून अवघ्या 7 पावलांवरती आपण उभे आहात. महाराष्ट्राचं सगळं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राला शिवरायांचं दर्शन आपण घडवलेलं आहे. हा मराठी माणसाच्या नसानसातून वाहणारा शिवप्रवाह, याला ऊर्जा देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं, आपण केलं आणि निरनिराळ्या थोर महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी पण केलं. आज 93व्या वर्षी परगमनाच्या उंबरठ्यावरती असताना आपल्याला हा महाराष्ट्र कसा दिसतो आणि भविष्यातला हा महाराष्ट्र कसा असावा असं आपल्याला काय अपेक्षा आहे? एक तर आपण नेहमी विचार केला पाहिजे, विवेक केला पाहिजे. तर प्रथम गोष्टी केला पाहिजे माझा स्वतःचा यातला भाग कोणचा, की मी याचं काय करायचं आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या ही कदाचित आज 10 कोटी असेल, 11 कोटी असेल. त्यातलं मी एक आहे. म्हणजे एक 11 कोट्यांश आता काहीतरी मी आहे नक्की. माझा स्वतःचं काय भाग तो जर सक्रिय असेल आणि विधायक असेल तर मी नक्की खात्री ठेवेल की माझं मुग्ध कर्तृत्व, मुग्ध कर्तव्य हेच माझं वक्तृत्व आहे आणि हे लोक ऐकतात. मी व्याख्यान देण्याची गरज नाही. मुग्ध कर्तव्याच्या आणि कर्तृत्वाच्या बळावरती 4 लोकांना न हलवता जागा करता येतं. ते पाहूनच जागा होतो. आम्ही नाही होतात. आम्ही आमच्या सरांचं नाव घेतो आहे. काहीतरी आम्हाला काय काय गाठोडे दिलं काय की आमच्या शाळेतले सर असे होते, फक्त त्यांचं आम्ही नाव काय घेतो. ते आम्ही त्यांच्याकडे पाहिलं असं वाटलं की काहीतरी वेगळे आहेत, सर आमचे वेगळे आहेत. पण आम्ही त्याचं काहीतरी जे ते सांगितलं, शिकवलं, त्यांनी स्वीकारलं. आज ते कळते आम्हाला की त्याची किंमत किती होती. त्यावेळेला काहीचं धाक म्हणा, काहीचं थोडा राग म्हणा, याच्यामध्ये काही काही गोष्टी स्वीकारल्या. पण आज लक्षात येते की त्यांनी आमच्यावर केवढे उपकार करून ठेवले, केवढं शिकवलं. ते जर नसते तर आपण काय कुठेतरी वेड्यात फुंकत याच्यापेक्षा आणखी काय आता गुटखा खात बसून सगळं पिचकारी टाकून यापेक्षा आमच्या आता काय झालं असतं. कारण अनेकांना मी तसं पाहतोय. म्हणून वाटतं की हे बरंचसं करणं आपल्या हातात आहे. प्रथम पुरुषी विचार करावा म्हणजे त्याचा आपल्याला मार्ग दिसतात.
प्रेरणा आणि न घाबरताना न भिताना. समजा त्याची सकाळी अवघड आहे, मी बोलतो ते सोपं नाही आहे, फार अवघड, भयंकर अवघड आहे. म्हणजे मला त्या अवघडपणाची स्वतःला निदान 99% तर नक्की करतो की कशाची भीती विषय धरून आहे, धाडसाने पुढे जातो. आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे पटतं, आपल्याला जे रुचतं ते करावं. फार काय छापा जसे तर काय आघात तुटेल, हात तुटेल, पाय तुटेल, डोळे तुटतील, आणखी काय दिलेल झालं होतात काय. अर्थात म्हणून म्हटलं अवघड आहे. बोललं सोबत एक कविता येईल, देशा करता मरू वगैरे, ते कविता चांगलं आहे. करायची वेळ आली तर नाही, ते माणसं पळून जातात, ते अवघड आहे. पण ते करण्याची आपली मनाची तयारी आपण ठेवली. जिजाऊ साहेबांचं शिवाय महाराजांना प्रत्यक्षाने एक वाक्य बखरीत आहे, सेवबा जे वडिली मिळविले ते उपभोगून राहणे हा पुरुषधर्म नव्हे. वडिलांनी मिळून ठेवलं आहे, बँकेत ठेवले, काहीतरी ठेव आणि त्याच्या व्याजावरती जगतायत, हा पुरुषधर्म नव्हे. नवीन निर्माण करा. ते आपोआप होणार आहे, गवतासारखं आपोआप होणार आहे काय नाही, त्याच्याकडे कष्ट करायला लागतं. मला वाटतं या सगळ्या मोठ्या लोकांचा मग कुठच्याही मताचे असोत, कुठच्याही राष्ट्रातले असोत, कुठच्या जाती धर्माचे असो, तो वर्णाचे असोत, पंथाचे असोत, मोठे ते मोठेच. त्यांच्या मोठेपणाचा आपण काही बोध घ्यायचा असेल तर तो हाच की तुम्ही त्यांच्यातनं काय शिकलात. नाही तर हार दर शनिवार रविवार आपण कुठेतरी देवाला घालतोच, तसं आहे मोठ्या पुरुषाला आहे का आपण वाट पाहत असणार होत. जेव्हा मोठा आहे मरतो केव्हा आणि त्याचा पुतळा उभारतो केव्हा, बस ते एकदा झालं मग उभा पुतळा करायचा का बसलेला करायचा, मग तो प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा करायचा का ब्रॉन्झचा करायचा, आणि बजेट काय हो बजेट त्याचं आपलं काय आहे 5% राखून ठेवले बरे. अहो ते आपले इथं आपल्याला प्रेम केलं त्यांनी, मग ते आपल्याला त्यांचं काही आपण घेतलं तर वाईट काय, हा विचार आपल्यापर्यंत जोपर्यंत येतो ना तोपर्यंत ते सगळे प्रश्नसुद्धा आणि माझे उत्तरसुद्धा खोल आहेत. कृती आहे का, कृती असेल तर खरं, नाही तर खोटं. एका वेगळ्या प्रश्नाने मी या मुलाखतीचा शेवट करू इच्छितो. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दोन्ही ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे. एक नवीन नेतृत्व देश पातळीवरती आणि महाराष्ट्र पातळीवरती उदयाला आलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांसारखं तरुण आणि नरेंद्र मोदींसारखं तडफदार नेतृत्व देशाला आणि महाराष्ट्राला लाभलेलं आहे. तर आपल्याला हे परिवर्तन जे झालं आहे ते सकारात्मक वाटतं की लोकांनी निराशेतून हा कौल दिला आहे असं आपल्याला वाटतं. आपण त्यांना मोठे करणार आहोत का, म्हणजेच राष्ट्राच्या योजना, राष्ट्राच्या महत्त्वाकांक्षा, कोणत्याही राष्ट्राची आपली कोणती महत्त्वाकांक्षा आज आपल्या डोक्यात खरं काही नाही आहे, कोणतंही नाही आहे. स्वस्त कुठे मिळेल, फुकट कुठे मिळेल, त्याला कसं फसवता येईल, इकडं कसं बनवता येईल, यात तुम्ही मी आपण बुडलेलो हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत इथं ब्रह्मदेव जरी मुख्यमंत्री झाला आणि महाविष्णू जरी उपमुख्यमंत्री झाले तरी काही निर्माण नाही. त्याला मी नेहमी म्हणतोय प्रथम पुरुषी आपण हे करणार होता आणि प्रत्येक करणार आहे का, तर निवडणुकीच्या निकालाकडे फक्त वाट पाहत बसणार. काहीतरी प्रथम पुरुषी आपण केलं पाहिजे. सगळे करतील तर परिणाम तेच येईल, नाही तर नाही. पण आपण ते करत नाही. मग आपण एक प्रश्न त्या अर्थात विचारला पाहिजे, तू स्वतः कसा वागतोस का, आता तर ती काय पदवी पुरस्कार मिळाला आहे म्हणून तुला काय पुढे अधिकार दिला का असं बोलायचं, तू स्वतः कसा वागतोस. तर मला असं वाटतं की मी शक्य थोडा सावध असतो, ती सावधपणाही वाटतो. एवढी खात्री माझे जे जवळचे आहेत, नजीकचे आहेत त्यांनी ठेवावी.
त्यांनी खात्री ठेवावी की हा शक्यतो सावधगिरी वाटतो, शक्यतो हा विपरीत वागत नाही. आणखी काय सांगू? न्यूज वर्ल्डशी बोलल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आई तुळजाभवानी आपल्याला शतपूर्तीचा आनंद उपभोगण्यासाठी आमच्या सगळ्यांमध्ये शेवटचं पर्व चालू आहे. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मेजवानी लय भारी. येथे सोडवले जातील तुमचे प्रश्न. कुणाचाही मुलाईजा न बाळगता मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे. सत्य निपक्षपणे कळतील तज्ञांची मते. न घाबरता बेधडक विचारले जातील प्रश्न. म्हणून बघायला विसरू नका राहुल ऑन दी स्पॉट, फक्त न्यूज वर्ल्ड वाहिनीवर दर रविवारी सायंकाळी 8 वाजता.
अशी बघतो की जे एकाच व्यवसायात असतात त्यांचे व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंध कसे असतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. नेमका हाच धागा पकडून न्यूज वर्ल्डने श्रीमान श्रीमती या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या मालिकेत आज भेटणार आहोत हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी आणि रेडिओलॉजिस्ट डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी यांना. आज आपल्या न्यूजवर्ल्डचा कार्यक्रम श्रीमान श्रीमती यामध्ये आपण बोलणार आहोत डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी आणि पल्लवी धर्माधिकारी. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया श्रीमान आणि श्रीमती या कार्यक्रमासाठी. नमस्कार नाशिककर. डॉक्टर साहेब, मला आपल्याला एक असा प्रश्न विचारता आहे, पण डॉक्टरच का बनलात? दुसरं क्षेत्र का निवडले नाही? डॉक्टर बनण्यासाठी माझ्या वडिलांपासून मला जी प्रेरणा मिळाली ती खूप महत्त्वाची होती. माझे वडील स्वतः डॉक्टर आहेत. वयाच्या 80व्या वर्षी अजूनही ते ओझरमध्ये प्रॅक्टिस करतात. एक डॉक्टर म्हणून त्यांना समाजात जो मान सन्मान मिळतो त्याचा माझ्यावर खूप लहानपणापासून पगडा बसला होता की आपल्यालासुद्धा लोकांनी असंच सन्मानाने वागवलं पाहिजे. ही इच्छा खूप प्रबळ होती आणि त्यामुळे मी डॉक्टर बनण्याची निवड केली. आज प्रश्न मी आपल्याला विचारतो. माझ्या घरात तर कोणीच डॉक्टर नाही आहे. तशी मी पहिली डॉक्टर आहे. माझे आजोबा आयुर्वेदिक डॉक्टर होते, पण मला त्यांच्याबद्दल काही फार माहिती नाही आहे. पण शाळेत असल्यापासून म्हणजे 4वी-5वीमध्ये असल्यापासून मे बी सगळे हुशार मुलं डॉक्टर होतात, त्यामुळे मी ठरवलं डॉक्टर व्हायचं. पण अगदी लहानपणापासूनच ठरलेलं होतं की मेडिकल या प्रोफेशनमध्ये जायचं आहे. आपण रेडिओलॉजिस्ट आहात, तर काय असतं नेमकं रेडिओलॉजिस्ट ही गोष्ट काय असते? बरोबर. सगळ्यांना रेडिओलॉजीबद्दल अगदी माहिती नसतं. डॉक्टर म्हटल्यानंतर अगदी फक्त पेशंटला चेक करणारा डॉक्टर अशी सगळ्यांची साधारण धारणा असते. पण रेडिओलॉजी म्हणजे ह्याच्यात एक्सरे तज्ज्ञ तुम्ही म्हणू शकतात, क्षकिरण तज्ज्ञ म्हणू शकतात. आधी सुरुवातीला फक्त एक्सरे काढले जायचे रेडिओलॉजीमध्ये, पण आता जे वेगळे नवीन शोध निघालेले आहेत की अल्ट्रासाऊंड मशीन, म्हणजे सोनोग्राफी तर प्रत्येक माणसाला माहिती असतं, ते रेडिओलॉजीमध्ये येतं. CT स्कॅन, MRI पण आता सगळ्यांना माहिती असतो, ज्याच्यात ब्रेनचा किंवा शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा पूर्णपणे शोध घेता येतो. तर या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे रेडिओलॉजी. आपल्याला मी असा प्रश्न करेल की आपण कार्डिओलॉजिस्ट आहात, तर हे क्षेत्र नेमकं काय असतं, याच्यात नेमकं काय होतं? हृदय नक्कीच आपल्या शरीरातलं एक अतिशय महत्त्वपूर्ण अवयव आहे. आपल्या शरीराचं कामकाज हे हृदयामुळे चालतं. हृदयाच्या सर्व पेशींना, अवयवांना रक्तपुरवठा करण्याचं काम हृदय करत असतं. पण हृदयाचे सुद्धा काही विकार असू शकतात. म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात, हृदयाच्या स्नायूंना प्रेरित करणाऱ्या नर्व्स असतात, हृदयाच्या स्नायूंची स्वतःची कार्यक्षमता असते, हृदयाभोवतीचं जे आवरण असतं त्याचेसुद्धा विकार होऊ शकतात. तर एकूणच ह्या हृदयाच्या विकारांशी संबंधित क्षेत्र म्हणजे कार्डिओलॉजी. मला असा अजून एक आपल्याला दोघांना असा प्रश्न विचारायचा आहे की पती पत्नी आपण असल्यामुळे आपलं प्रोफेशन एक आहे, या नात्यातून दोघं डॉक्टर असल्यामुळे असं कधी वाटलं की आपण डॉक्टर आहात पण कधीतरी कुठेतरी दुर्लक्ष होतं आहे आपलं एकांकडे? नाही, असं अजिबात कधी वाटलं नाही. कारण जरी डॉक्टर असलो तरी एकाच ठिकाणी काम करतो आम्ही, त्यामुळे मनात आणलं तर दर 5 मिनिटांनी सुद्धा भेटू शकतो आणि बोलू शकतो. मानलं की आमचे दोघंही अतिशय कार्यमग्न असतो, व्यस्त असतो, पण ज्या क्षणी एखाद्या गोष्टी संबंधित मला पल्लवीशी बोलायचं मनात येतं त्या क्षणी मी तिच्याशी बोलू शकतो. ती गोष्ट मनात राहत नाही आणि नंतर विसरली गेली असं कधी होत नाही. आपल्याला कसं वाटलं की काहीतरी फायदा झाला किंवा तोटा झाला?
या गोष्टीमुळे? नाही, फायदाच झाला. म्हणजे मी तर अगदी लहानपणीसुद्धा म्हणू शकतात. आम्ही दोघंजणं भेटलो कॉलेजमध्ये BJ मेडिकलला, म्हणजे अगदी माझ्या फर्स्ट इयरला. तेव्हापासून आम्ही अभ्यास बरोबर करतो आहे. म्हणजे जरी या प्रोफेशनमध्ये होतो, दिवसाला 8-8 तास 9-9 तास जरी अभ्यास केला तरीसुद्धा एकत्र केला. म्हणजे उलट तोटा नाही, फायदाच झाला. त्याच्यानंतर पण मग एकमेकांबरोबरच होतो. म्हणजे सर डॉक्टर JJला गेले, मग मी हिंदुजामध्ये गेले. म्हणजे तसं कायम बरोबरीनेच काम केलं आहे. आणि उलट मी म्हणेन की आम्ही डॉक्टर असल्याचा फायदाच आहे की आम्ही कायम एकत्र, म्हणजे आता हॉस्पिटल काढलं तर एकत्र काम करू शकतो, एकमेकांचे प्रॉब्लेम समजावून घेऊ शकतो. तर हा म्हणजे खूपच फायदा आहे. मग आता आपण जी माहिती दिली त्याच्यात मला अजून एक असा प्रश्न विचारायचा वाटतो की आपण डॉक्टर झालात, आपणही डॉक्टर झालात, मग डॉक्टर झाल्यानंतर डॉक्टरशीच लग्न केलं पाहिजे अशी काही खूणगाठ बांधली होती, काही वेगळा विचार होता? नाही, आमची भेट कॉलेजमध्ये झाली. आणि कॉलेजमधले युवक युवती जसे एकमेकांच्या प्रेमात पडतात, जिथे काही विचार करत नाही की पुढे चालून हे काय होणार आहेत. आमच्या बाबतीत ठीक आहे, आम्ही दोघंही मेडिकल कॉलेजला होतो, त्यामुळे ठरलेलं होतं की दोघंही डॉक्टर होणार आहेत. पण सर्वसामान्य त्या वयाच्या युवक युवतींच्या मनामध्ये ज्या भावना असतात त्या भावना आमच्याही मनात जागृत झाल्या आणि आम्ही दोघं एकत्र यायला सुरुवात झाली. मला असं आपल्याला विचारायचं आहे की ठीक आहे, यांची बाजू मांडली की यांना असं वाटलं आहे लग्न केल्यानंतर डॉक्टरशी समाजात असं असतं की बऱ्याचशा असं प्रमाण जास्त असं आहे की डॉक्टरशीच लग्न करतो, की याला काही वेगळी आणखी किनार आहे की त्या गोष्टी केल्याच पाहिजे किंवा अन्य क्षेत्राच्या लोकांशी आपल्याला लग्न करता येईल असं काही असतं का? नाही, म्हणजे डॉक्टरशी लग्न केलं तर फायदा एवढा असतो की समजा नाईट कॉल्स आहेत, वेळी अवेळी जायला लागतं, एक्स्पेशली स्त्रियांच्या बाबतीत. मग माणसं तर कधी जाऊ शकतात, पण जर डॉक्टर नवरा असेल तर त्याला समजू शकतं की असतंच हे. म्हणजे समजा ॲनेस्थेशिया कोणी केला असेल, रात्री इमर्जन्सी आली तर ते जावंच लागतं. किंवा रेडिओलॉजी आहे, कोणाच्या काय अचानक पोटात दुखायला लागलं तर ते जाऊन बघायलाच लागतं. हे जे अंडरस्टँडिंग आहे ते डॉक्टरला थोडंसं जास्त असतं. पण शेवटी हा दोघांचा प्रश्न आहे. म्हणजे कुठला इंजिनियर नवरा असेल आणि तो जर समजून घेऊ शकत असेल बायकोला तर ते काही अवघड नाही. तुमचा हा निर्णय तुम्ही योग्य म्हणता? नक्कीच. म्हणजे हा फायदा आहे. एकत्र राहू शकतो, बरेचसे साध्या गोष्टी पण शेअर करू शकतो. दोन टोटली वेगळ्या प्रोफेशनमधल्या. म्हणजे आता काही जण मर्चंट नेव्हीत असतात किंवा आणि त्यांच्या बायका डॉक्टर असतात. अशा लोकांना थोडंसं करिअर परस्यू करायला थोडं कठीण जातं की वेगवेगळ्या बदली होत राहते. म्हणजे दोघांपैकी कोणाची एकाची बदली होत राहते. अशा मग त्याच्यातलं दुसऱ्या डॉक्टरचा मग प्रॅक्टिसचा थोडासा प्रश्नच राहतो. आपण असं म्हणतात की एका क्षेत्राशी लग्न केल्यानंतर सर्व सोयीस्कर होतं? जास्त सोयीस्कर होतं, पण अर्थात एकमेकांना समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते जर आपण करून घेऊ शकलो तर एक डॉक्टर आणि नॉन डॉक्टर यांचं लग्नसुद्धा यशस्वी होऊ शकतं. पण 2 डॉक्टरांचं लग्न यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. आपण मगाशीच मला सांगितलं की आपलं लव्ह मॅरेज आहे, तर पल्लवी मॅडम आपल्याला विचारायचं वाटेल की यांच्यात आपल्याला काय आवडलं? कोणते गुण आवडले? हा प्रश्न मी पण म्हणजे हा डॉक्टर म्हणून मी अजिबात उत्तर देऊ शकणार नाही. म्हणजे एक मुलगी म्हणूनच मला उत्तर द्यायला लागेल. म्हणजे जेव्हा मला म्हणजे जेव्हा आमची प्रथम भेट झाली तेव्हा मी अगदी लहान होतो. म्हणजे 17-18 वर्षाचे होतो. आम्ही BJला माझं पहिलं वर्ष होतं, पहिला दिवस होता. म्हणजे पहिल्या दिवशीचा आधीचा दिवस होता. मी BJला चालले होते आणि डॉक्टर मला बसमध्ये भेटले की कोणीतरी असं कॉमन इंट्रोडक्शन केले की हे पण BJला आहेत आणि आता मी पण तिथे चालली आहे. आणि तेव्हा मग ज्या काय गप्पा मारल्या तर डॉक्टरांनी मला इम्प्रेस करायचा प्रयत्न केला आणि मी इम्प्रेस झाले. तर तेव्हा ज्या काही गोष्टींमुळे इम्प्रेस झाले ते झाले. म्हणजे तेव्हा मला काही माहीत नव्हतं का त्यांनी काय इम्प्रेस करण्यासाठी काय केलं. नाही, गप्पा मारल्या एवढंच. पण त्या गप्पांमध्येच इतकी मजा आली की आता आम्ही अजून आयुष्यभर गप्पा मारतोच आहोत एकमेकांशी. हा प्रश्न मी तुम्हालाही विचारतो की यांच्यात तुम्हाला कोणता गुण आवडला? मॅडम एकदम डॅशिंग आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार केला तर ती अंमलात आणायची. मग त्यासाठी
आपण स्त्री आहोत किंवा आपल्याकडे ही गोष्ट नाही ती गोष्ट नाही असं नाही. मग त्या सगळ्या अडचणींवर मात करून आपल्याला ती गोष्ट साध्य करायची ही कला मॅडममध्ये आहे. कुठे हार मानायची नाही, कुठे मागे जायचं नाही. आजसुद्धा हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे जे मी एक डॉक्टर म्हणून फक्त डॉक्टरचंच काम करू शकतो. हे मला चांगलं माहिती आहे की माझं ॲडमिनिस्ट्रेशन कच्चं आहे. मॅडमने काही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये डिग्री घेतलेली नाही आहे, पण त्यांना कुठला अनुभव पण नाही आहे. पण जेव्हापासून हॉस्पिटल चालू केलं तेव्हा ते हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेशन अगदी यशस्वीरित्या सांभाळत आहात. पेशंट्सना बरं करणं, त्यांना तपासणं, त्यांना ट्रीटमेंट देणं हे माझं काम. मी माझ्या परीने जेवढं चांगलं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असतो. पण पेशंटला ज्या इतर सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या प्रोव्हाइड करण्यासाठी त्या एकूण परिस्थितीचं आकलन करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. त्या अडचणींवर मात करण्याची बुद्धी त्यांच्यामध्ये आहे. आणि हे आजचं नाही आहे, तर हे हॉस्पिटल चालू करण्याआधीपासून ह्या गोष्टी मी त्यांच्यामध्ये बघत आलेलो आहे. म्हणजे याच्यात तुमचा थोडासा स्वार्थीपणा दिसतो. शक्य आहे. कसं आहे की शेवटी माणूस हा सामाजिक प्राणी आहे, म्हणजे समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजाला धरून चालतो कशासाठी, तर स्वार्थापायी नाही. पण तुम्ही सांगितलं त्या डॅशिंग आहेत, हा एक गुण आहे. पण मुलीमधला नुसता डॅशिंगपणा नाही आवडत आपल्याला. नाही, आता आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा त्या टेबल टेनिस खेळायच्या. त्या कॉलेजच्या टेबल टेनिस चॅम्पियन होत्या, युनिव्हर्सिटीच्या चॅम्पियन होत्या. हा सुद्धा त्यांच्या डॅशिंगपणाचा एक भागच आहे की अभ्यास करून, नाहीतर मेडिकल कॉलेजची मुलं म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या क्षेत्रांमध्ये जायला कचरतात कारण त्यांना अभ्यासच इतका असतो. पण अभ्यास सांभाळून टेबल टेनिसमध्ये त्यांनी नाव कमावलं, नाव गाजवलं, ही मोठी गोष्ट आहे. आता मी दोघांना असा एक प्रश्न विचारतो की आपण प्रोफेशन दोघंही डॉक्टर आहात, तर एक डॉक्टर होण्याबरोबर आपण एक चांगले आईवडीलसुद्धा आहात का, असे आपण स्वतःला मानतात का? थोडा अवघड प्रश्न विचारला तुम्ही. हा प्रश्न माझ्यापेक्षा माझ्या मुलांना विचारला असता तर त्यांनी कदाचित जास्त चांगलं उत्तर दिलं असतं. मी असतो तर डिप्लोमॅटिकली बोलले असते ते, मी नसतो तर खरं खरं बोलले असते ते. कारण मुलं आता डिप्लोमॅटिक व्हायला लागलेली आहेत. मला वाटतं की वेळ देण्याव्यतिरिक्त मी बाकीच्या गोष्टी करू शकतो, पण मुलांच्या दृष्टीने मी त्यांना त्यांच्या भौतिक गरजा ज्या पुरवतो त्याहीपेक्षा त्यांना वेळ देऊन त्यांचा एक मानसिक आधार मी जर बनतो तर कदाचित ते जास्त ॲप्रिशिएट करतील. त्यामुळे मला जर विचारलं की तुम्ही वडील म्हणून 1 ते 10 पैकी किती गुण स्वतःला द्याल, तर मी म्हणेल 5 गुण. मॅडम, हाच प्रश्न आपल्याला विचारतो की आपण एक चांगल्या आई म्हणून पण सिद्ध झालात का, किंवा आपण चांगल्या आई म्हणून काम करत आहात का? म्हणजे जसं डॉक्टर म्हणाले, हा खरंच थोडासा कठीण प्रश्न आहे. प्रत्येक घराच्या बाहेर काम करणाऱ्या आईच्या मनात थोडीशी रुखरुख राहतेच की आपण जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा आपण नाही देऊ शकलो मुलांना. मलाही असं थोडंसं एक 20% तरी वाटतं की जेवढा कमी वेळ देऊ शकतो. फक्त मग ह्याच्यासाठी मी काही गोष्टी चेंज केल्या आहेत. म्हणजे आता डॉक्टर तर कधी पण घरी येऊ शकणार नाही, पण मग मी तरी 7 नंतर घरी जाते. हो, आम्हाला आमच्या घरच्यांचा पण खूप सपोर्ट आहे की माझी आई आहे, माझे वडील होते, डॉक्टरांचे आई वडील होते. हे आजी आजोबा सगळे घरात असल्यामुळे मुलांवर संस्कार म्हणा किंवा एक थोडासा धाक म्हणा, त्यांच्या सपोर्टशिवाय आम्हाला एवढं काम करणं कठीण होतं. म्हणजे ते थोडंसं बघायला तयार आहेत, त्यांच्याकडे आमच्या घराचं सगळंच बघायला तयार आहेत. अगदी स्वयंपाकापासून आम्हाला ह्याच्यात म्हणजे घर बघण्यामध्येही खूप साथ देतात. म्हणून निदान इतक्या वेळ तरी म्हणजे मी एक्स्पेशली इतक्या वेळ काम करू शकते. तसं दोन्ही चांगलं चाललं आहे, म्हणजे प्रोफेशन पण आणि मुलांचं आयुष्य पण. माझी मुलगी आता 10वीला फर्स्ट आली होती शाळेमध्ये. म्हणजे ते काय एक हे नाही, पण एक काहीतरी तुम्ही एक निकष लावला हा की तुम्ही आपलं काम करत असताना चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकता. त्या प्रयत्न करतो. आपल्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो की जेही दोघं प्रोफेशनल याच्यात काम करत असतात, मुलांकडे दुर्लक्ष होत असतं. परंतु आपल्यासोबत डॉक्टर अनिरुद्ध आणि पल्लवी मॅडम आहेत. त्यांनी आपल्याला आत्ताच सांगितलं की ते त्यांचं काम करत असतानासुद्धा ते चांगल्या प्रकारे मुलांकडे लक्ष देतात. मॅडम, मी अजून असा प्रश्न विचार की आपल्याला मुलं किती आणि ते काय करतात, त्यांची नावं काय? आम्हाला 2 मुलं आहेत. मोठी मुलगी ऐश्वर्या, ती आता 12वीला आहे, आणि मुलगा विश्वजित, तो 6वीत गेला आहे. आमची मुलं तशी आमच्या वयाच्या मनाली लहान आहेत, पण हा युज्युअली प्रोफेशनल लोकांना हा थोडासा ड्रॉबॅक असतोच.
माझा अजून एक प्रश्न आपल्या आहे डॉक्टर साहेब. आपण डॉक्टर आहात ते ठीक आहे, पण मुलांना तुम्ही असे स्वतंत्र म्हणजे करिअर निवडण्यासाठी स्वतंत्रता दिली आहे का, किंवा असं वाटतं की तुम्हाला की त्यांनीही डॉक्टरच व्हावं? स्वातंत्र्य तर मुलांना दिलेलं आहे की तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकतात. साधारण 2-3 वर्षापूर्वी मुलीच्या मनात जरा द्वंद्व होतं की जर्नलिझम करायचं की डॉक्टर बनायचं. ती कदाचित तुमच्याही क्षेत्रात येऊ शकते. त्याचबरोबर तिचं इंग्रजीवर प्रभुत्वसुद्धा चांगलं आहे, त्यामुळे तिचं इंग्लिश लिटरेचरमध्ये सुद्धा करिअर करण्याची इच्छा होती. पण तिने स्वतःच एकूण परिस्थितीचा अंदाज घेत निर्णय घेतला की ना लिटरेचर ना जर्नलिझम. आपण जर मेडिकल प्रोफेशनमध्ये गेलो तर आपलं भवितव्य जास्त उज्ज्वल आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या दोघांमुळे तिला एक प्लॅटफॉर्म मिळतो की आम्हाला दोघांना जो झगडा करावा लागला आज या पोझिशनपर्यंत पोहोचण्यासाठी, तो झगडा तिला करावा लागणार नाही आहे. याचे अर्थातच ड्रॉबॅक्सही असतात की झगडा न करता जे गोष्ट मिळते ती फार काळ टिकत नाही. बरोबर. पण ठीक आहे, तो एक प्लॅटफॉर्म आहे की जिथून ती सुरुवात करू शकते. त्याचबरोबर एक डॉक्टर म्हणून जसं माझ्या मनात होतं की माझ्या वडिलांना जो मान सन्मान मिळतो, तसंच तीसुद्धा बघते की एक डॉक्टर म्हणून मला जी समाजात पोझिशन मिळालेली आहे त्याचं नक्कीच तिलासुद्धा आकर्षण आहे. आणि तिलासुद्धा वाटतं की नक्कीच 4 लोकांनी आपला आदर करावा, आपला मान राखावा, आपल्या शब्दाला किंमत द्यावी. आणि ह्या गोष्टींचा पगडा तिच्या मनावर नक्कीच आहे. आणि मी सांगण्याची गरज नाही की बेटा तू डॉक्टर झालं तर बरं होईल. तिने स्वतःहूनच आता निवड केलेली आहे आणि निर्णय घेतलेला आहे की आपल्यालासुद्धा डॉक्टर व्हायचं म्हणून. खास करून समाजात असंही दिसून आलं आहे की वडिलांना मुलगी आवडते. आता त्यांनी मुलीविषयी भरपूर सांगितलं, आता तुम्ही मला वाटतं की मुलाविषयी सांगावं. आमचा मुलगा तसा वयाने लहान आहे अजून, आणि डॉक्टरांचं आणि त्याचंही खूप जमतं. म्हणजे ते स्विमिंगला वगैरे रोज बरोबर जातात. म्हणजे डॉक्टर जो काय वेळ देतात तो क्वालिटी टाईम द्यायचा पूर्ण प्रयत्न करतात. आत्ता तर माझ्या मुलाला आयर्नमॅन बनायचं आहे, शेफ बनायचं आहे, बॅडमिंटन प्लेअर बनायचं आहे. त्याच्यामुळे त्याला अजून ठरवायला वेळ आहे की नक्की काय करायचं आहे. तुम्हाला दोघांना मी एक कॉमन प्रश्न असा विचारेल की तुमचं कधी भांडण होतं का? बरंच होतं तर कशामुळे होतं? बऱ्याच वेळा म्हणजे प्रत्येकाचं स्वभावात भिन्नता असते. प्रत्येक गोष्टीमध्ये एकमत होऊ शकत नाही. आम्हाला नेहमी हा अनुभव आहे की मला एक गोष्ट आवडली तर तिला ती आवडत नाही, तिला एक गोष्ट आवडली तर मला ती आवडत नाही. त्यामुळे आम्ही या निष्कर्षापर्यंत आलो आहे की अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे आम्ही दोघं वेगळे आहोत, ठीक आहे, काही बेसिक गोष्टी एक असल्याशिवाय आम्ही एकत्र येऊ शकत नाही. पण बऱ्याचशा फायनर गोष्टी असतात की ज्यामध्ये आमचं एकमत कधीच होऊ शकत नाही. आणि पण मला वाटतं नात्यामध्ये खुमारी त्याच्यामुळे जास्त येते. म्हणजे मी या बाबतीत मुद्दामून सांगेन की युजली भांडण मी करते. आपण करतो. हां, म्हणजे सुरुवात शेवट सगळं मीच करते. डॉक्टर स्वतःहून युजली भांडत नाहीत, त्या खूप गोष्टी सोडून देतात. तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करता असं वाटतं? तसं म्हणा, पण भांडणं म्हणजे युजली माझ्याकडनं होतं. ठीक आहे. एका आई आणि मुलगी नातं हे खूप नाजूक असतं. आपल्या मुलीशी वागताना किंवा काही गोष्टी होत असताना युजली आपण लाईफमध्ये आपल्या होत असतात काही ना काही. तर असं कधी आपल्याला वाटलं की आपण डॉक्टर नसले असतात तर बरं झालं असतं? तसं तर म्हणतात. क्षण आला की तुम्हाला किंचितच्या एका क्षणासाठी असं वाटलं की आपण डॉक्टर नसते तर बरं झालं असतं? नाही, असं म्हणजे एकदा पण नाही वाटलं. म्हणजे माझी मुलगी माझी तशी चांगल्यापैकी मैत्रीण आहे. फक्त तिला असं कधी कधी वाटतं की मी पूर्ण वेळ घरी असते तर बरं झालं असतं. माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या पूर्ण वेळ घरी असतात, खूप छान स्वयंपाक करतात. त्यांना सोडायला म्हणजे क्लासेसना सोडायला आणायला कायम त्यांच्या आया जातात, आणि मग हिची आई काही जात नाही. मला कधी वाटलं नाही असं की आपण डॉक्टर नको व्हायला, पण तिला कधी कधी वाटलेलं आहे की आपली आई घरीच असती पूर्ण वेळ तर किती बरं झालं असतं. तिने मला तसं बोलूनही दाखवलेलं आहे. ती तशी एक्स्ट्रोवर्ट आहे, म्हणजे ती सगळं मनात येईल ते सांगते. तर मग मी तिला म्हटलं की आता तू एवढं शिकल्यानंतर तुझी काय इच्छा आहे की तू काय करणार?
तर ती म्हणे नाही घरी तर नक्कीच नाही बसणार, म्हणजे घरी वेळ देणार पण पूर्ण वेळ घरी नाही बसणार. मग म्हटलं मला पण एक्सक्यूज कर की तुझ्या आईने पण काम करायला हरकत नाही. मग तिला पटलं ते की आईने पण काम करायला हरकत नाही. समजदारीने तिने मान्य केलं. आपण सांगितलं की मुलांसाठी आपण वेळ देतात, आपल्या आईवडिलांसाठी आपण वेळ दिलेला आहे. कधी स्वतः एकमेकांसाठी कधी वेळ दिलेला आहे? भरपूर. जे आम्ही कामाच्या ठिकाणी तर एकत्र असतोच आणि पाहिजे तेव्हा आम्ही भेटतो, बोलतो, पण त्या व्यतिरिक्त आम्हाला प्रवास करायला खूप आवडतं, वेगवेगळ्या ठिकाणी जायला खूप आवडतं. त्यामुळे वर्षातून किमान 3-4 वेळेस तरी आम्ही 8-10 दिवसांच्या सुट्ट्या घेतो आणि दोघंच जण असतो. वर्षातून एखाद वेळेस मुलं असतात आमच्या वेळेस, पण इतर वेळेस आम्ही दोघंच एकत्र असतो, प्रवास करतो, वेगवेगळ्या देशांमध्ये जातो आणि तो वेळ पूर्ण आमचा एकमेकांसाठी असतो. कोणत्या कोणत्या देशात फिरतात तुम्ही साधारण? आत्तापर्यंत जवळजवळ 37 देश झाले आहेत फिरून, पण त्यातले त्यात आवडलेले देश म्हणजे न्यूझीलंड आहे, जिथे आम्ही सायकल टूर केला आहे. स्पेन आहे, जिथेसुद्धा आम्ही नॉर्थ स्पेन सायकलने पूर्ण फिरलेलो आहोत. या सायकल टूर्स नक्कीच आम्हाला जास्त आवडतात, कारण त्यामुळे त्या निसर्गाचा आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने आस्वाद घेता येतो. त्याचबरोबर आरोग्य चांगलं राखण्यास याची खूप मदत होते. तो देश, ती लोक, तो परिसर समजून घेण्यासाठी सायकल टूर्स खूप उपयोगी आहेत. प्रवास करत असताना यांच्यासोबत तर आपल्याला एक चांगला अनुभव आला की काहीतरी असं वाटलं की हा एक प्रवास आपल्याला बोर झाला किंवा ही टूर आपल्याला चांगली झाली? नाही, म्हणजे आम्ही काय म्हणायचं, आम्ही जगतो टूर्सला जाण्यासाठी. 4 महिने काम करायचं, मग म्हणजे पैशाच्याही दृष्टीने आणि असं थोडंसं फिलिंग येतं की वी डिझर्व अ ब्रेक. तर आम्हाला टूर्स म्हणजे म्हणजे फिरायला खूप आवडतं. जेव्हा शक्य तेव्हा आम्ही इथे सगळीकडे फिरायचो. आम्ही ट्रेकिंगला एकत्र जायचो. भारतभर जेवढं शक्य आहे तेवढं फिरलेलो आहे आणि आता भारताच्या बाहेरही फिरतो आहे. आम्ही कधी काळी रिटायर झालो तर बहुतेक रिटायर होणार नाही आयुष्यभर, पण रिटायर झालो तर बहुतेक पाठीला बॅग घेऊन जगभर फिरत राहू. बरोबर. आपण दोघं प्रोफेशनमध्ये असताना आमच्या न्यूजवर्ड टीमने एक सर्वे केला आहे की त्यात आपण प्रत्येक माणसाची एक सामाजिक जिम्मेदारी असते, जबाबदारी असते. तर आपण ही सामाजिक जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पाळलेली आहे. आम्ही आमच्या टीमने बघितलं आहे की आपण बऱ्याच ठिकाणी कॅम्प घेतात, मेडिकल कॅम्प घेतात. तर हे करत असताना आपल्याला आनंद होतो किंवा आपल्याला काय काय अनुभव येतात? जसं मी सुरुवातीला सांगितलं की माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे. समाजाकडून त्याला बरंच काही मिळत असतं आणि हे समाजाचं ऋण आपण मानलं पाहिजे आणि ते फेडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. जसं आपण समाजाकडून घेतो तसंच समाजातल्या उपेक्षित घटकांना देणं, त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पारताना नक्कीच खूप आनंद होतो. आणि फक्त आरोग्य क्षेत्रातच करतो असं नाही आहे, तर इतरही अनेक क्षेत्र आहेत. जसं खेळ आहे, जसं संस्कृती आहे, नाट्य आहे, अशा अनेक क्षेत्रांमध्ये आम्ही दोघं एकत्रितरित्या काम करत असतो आणि आमच्याकडून जे काही योगदान शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यात मनस्वी आनंद मिळतो. आपणही यांची साथ? हो, नक्कीच. म्हणजे मलाही हे मनापासून मान्य आहे की आपण समाजासाठी थोडंफार काम करायलाच पाहिजे. जे शक्य आहे ते वेळेच्या दृष्टीने, पैशाच्या दृष्टीने हे केलंच पाहिजे. आता डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट आहेत, पण ते आवर्जून सगळ्यांना सांगतात की म्हणजे काय म्हणायचं, काही त्रास झाल्यानंतर तर जरूर या, ते तर आहेतच मदत करायला, पण हृदयरोग होऊच नये ह्याच्यासाठी ते लोकांचं खूप प्रबोधन करायचा प्रयत्न करतात. म्हणजे दरवर्षी जो आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम घेतो किंवा हे जे हेल्थ चेकअप कॅम्प्स घेतो त्याच्यातनं, किंवा हे सायकलिंग टूर आहे त्यासुद्धा म्हणजे हे एक सांगण्याचा प्रयत्न आहे की शक्यतो कार्डिओलॉजिस्टकडे यायची गरजच पडू नये. तुम्ही म्हणजे आयुष्य आरोग्य म्हणजे आधीपासूनच प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन जे म्हणतो ते करा. म्हणजे डॉक्टर मला आवडतात त्याच्यात हा पण एक मुद्दा आहे की ते समाजासाठी काम करतात. तर माझे वडील अनंत कुबल हे नाटकांमध्ये खूप चांगलं काम करायचे
ते गेल्यानंतर डॉक्टर दरवर्षी त्यांच्या नावाने देणगी देतात नाट्यस्पर्धा घेण्यासाठी. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे माझा आदर त्यांच्याबद्दलचा नक्कीच वाढलेला आहे. मला अजून एक असा प्रश्न सुचला आपल्याशी बोलता बोलता, आपल्या दोघांमध्ये रोमॅन्टिक कोण आहे? प्रोबॅबली मी जास्त रोमॅन्टिक आहे. सिद्ध करावं लागेल, कारण आम्ही एक गेम खेळणार आहोत आपण, त्याच्यात हे सिद्ध होईल की रोमॅन्टिक कोण आहे. नाही म्हणजे डॉक्टरच. बरं चालेल. आपण मला वाटतं कॉलेजमध्ये तिच्यापेक्षा मी जास्त प्रेमपत्र लिहिलेली आहेत. बरं मग आपण यासाठी एक गेम खेळूया. ओके. दोघांनी आपल्याला छान प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. मॅडमांनी तर आठवून दिलीत, पण डॉक्टर साहेबांनी फार फास्ट दिली आहेत. तर आपण त्यांची पोल खोल करूया. अच्छा, फास्ट देण्याची दोन कारणं असू शकतात. एक तर खरंच माहिती आहे किंवा थापा मारतायत. चला ते आता सिद्ध होईल. अच्छा, मी यांना विचारलं की आपली फेवरेट डिश कोणती, तर त्यांनी सांगितलं आपल्याला म्हणजे अच्छा, तर ते चूक बरोबर बघणार. तुमची आवडती डिश कोणती? मटनशी रिलेटेड. म्हणजे मटन मसालाही असू शकतो. बरं, हे उत्तर यांनी बरोबर दिलं आहे. यांना आपण विचारलं होतं की यांची आवडती डिश कोणती, तर मटन मसाला यांनी सांगितलं. तर मॅडमांचा एक गुण आलेला आहे याच्यात. अच्छा, यांना मी परत विचारलं की तुमचं आवडतं पर्यटन स्थळ कोणतं, तर कोणतं पर्यटन स्थळ आवडतं? न्यूझीलंड, कॅनडा, मॉरिशस. एकच सांगायचं, कारण आवडतं विचारलं आहे, एकच होऊ शकतं. बरं, ह्या प्रश्नात ते चुकलेले आहेत. त्यांनी ॲक्च्युली मॉरिशस सांगितलेलं आहे. पण माझ्या आता असं 37 देश झाले, मी तीन देश सांगितले, त्यामुळे नाही आम्ही करतोय. अर्थात एक प्रश्न घेतो. अच्छा, त्यांना आपण कलर विचारला होता, तुमचा आवडता कलर कोणता, तर कोणता कलर आहे? ब्लू, ग्रे. नाही, देताना उत्तर देताना एकच द्यायचं आहे. ब्लू. ओके, मी ब्लू सांगितलं होतं. याच्यात ते चुकलेले आहेत मॅडम. व्हाईट त्यांनी सांगितलेलं होतं. बरं, त्यांना आपण विचारलं होतं की मोकळ्या वेळेत तुम्हाला काय करायला आवडतं, काय करायला आवडतं तुम्हाला? मोकळ्या वेळेत TV बघणं आणि वाचन करणं. बरं, मॅडमांनी या प्रश्नाचे उत्तर चुकीचं दिलं आहे. यांना मोकळ्या वेळेत मराठी गाणे ऐकायला आवडतात. आता डॉक्टर म्हणतील की मॅडम नोज बेटर अबाउट मी. अच्छा, आपण आणखी एक त्यांना प्रश्न विचारला की ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा भेटलेत त्यावेळेस आता कोणत्या कलरचा ड्रेस घातला होता, तर तुम्ही कोणत्या कलरचा ड्रेस घातला होता? मी ब्लू जीन्स आणि शर्टचा कलर नाही आठवत. बरं, हा तुम्हालाच आठवत नसल्याने आपण याला ड्रॉप करूया. किंवा मग मॅडमांना जिंकवण्यासाठी तुम्ही जर बोलत असाल, मला जिंकायचं. ओके. शेवटचा आपण प्रश्न विचारला होता, तर आत्तापर्यंतच्या आयुष्यात कोणतं चांगलं गिफ्ट त्यांनी तुम्हाला दिलं आहे? त्यांनी मला एक सिंहाचं लॉकेट दिलं होतं. बरं, याच्यातही मॅडम चुकल्या आहेत. ॲक्च्युली मॅडमांनी जे उत्तर दिलं ते मला आवडलं आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. मॅडमांनी सांगितलं होतं की मुलं दिलेत तुम्हाला. अच्छा, हे झालं तुमचं. आता मॅडम आपण आता माझे अच्छा, आपण पहिल्यापासून परत सुरुवात करूया. आपण आवडती डिश कोणती तुमची? आईस्क्रीम. अच्छा, नाही, त्यांनी सांगितले चिकन चिली. ओके. अच्छा, ते डॉक्टरांनी चिकन चिली सांगितली, तर मॅडमांनी आपल्याकडे त्यांची आवडती डिश आईस्क्रीम. दुसरा आपला प्रश्न होता की आवडतं पर्यटन स्थळ कोणतं?
माझं हो, इटली. इटली. या प्रश्नातही डॉक्टर साहेब चुकीचं बोलल्यात. त्यांना त्यांचं आवडतं पर्यटन स्थळ न्यूझीलंड आहे. आपण तिसरा प्रश्न आपण त्यांना विचारला होता की आवडता कलर कोणता ब्लॅक. इथेही डॉक्टर साहेबांनी आपल्याला चुकीचं उत्तर दिलेलं. त्यांनी ब्ल्यू सांगितलं. चौथा प्रश्न आपण त्यांना विचारला आहे की मोकळ्या वेळेत त्यांना काय करायला आवडतं, काय करायला. आता मी विचार करते की डॉक्टरांनी काय सांगितलं असावं. फार चांगली प्रश्नावली आणि फार चांगली पद्धत आहे ही. पण तरी मी म्हणेल की असं ॲब्सोल्युटली एकच गोष्ट सांगणं थोडं अवघड असतं. म्हणजे तुम्हाला 2-3 गोष्टी आवडू शकतात आणि तुम्ही आम्हाला अर्धा मार्क द्यायला पाहिजे. मोकळ्या वेळात सगळ्या प्रकारच्या डान्स करण्याची आवड आहे. एक्सरसाइज. अच्छा, म्हणजे तुम्ही कॉपी केली थोडीशी. नाही सपोर्ट करताय. नाही म्हणजे आय नो व्हॉट इज ट्राइंग टू से की झुंबा किंवा असं. हा, या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर साहेबांनी बरोबर दिलेलं आहे आपल्याला. तरी अजून एक आपण एक प्रश्न, 5वा प्रश्न विचारला तर मग की पहिल्या वेळेस जेव्हा डॉक्टर साहेब त्यांना भेटले तर त्यावेळेस त्यांनी कोणता ड्रेस घातलेला होता असं तुम्हाला विचारतो. तुम्ही कुठला? मी कुठला? तुम्ही सांगितलंय. नाही आठवते मला. आता बेनिफिट ऑफ डाऊट मला मिळाला पाहिजे. अच्छा, शेवटचा अजून एक प्रश्न, 6वा प्रश्न असा बाकी आहे. पहिल्या वेळेस आवडतं गिफ्ट, म्हणजे पहिल्या वेळेस म्हणण्यापेक्षा की आयुष्यात एक चांगलं गिफ्ट कोणतं दिलं? मी म्हणेन की ज्या सगळ्या आमच्या टूर्स होतात ते मी सगळ्यात मोठं गिफ्ट. म्हणजे टूर्स हेच गिफ्ट होतं. हरकत नाही, त्यांनी टूर्स संबंधी आपल्याला बरोबर उत्तर दिलेलं आहे की त्रिपुरामध्ये एक चांगल्या पद्धतीने त्यांनी फिरवलं होतं आणि एक गिफ्ट दिलेलं होतं तुम्हाला तिथे. आठवत आहे? हरकत नाही, दोघांकडून आपण प्रश्नावलीची उत्तरं घेतलेली आहेत. आता आपण गुण तपासूया. मी हारलो तरीसुद्धा मी आनंदी आहे, कारण मराठीत असं म्हटलं जातं की तुम्हाला जी व्यक्ती आवडते तिच्याशी लग्न करण्यापेक्षा ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता त्या व्यक्तीशी लग्न करा, तुमचं आयुष्य जास्त सुखात जाईल. बरं, या ठिकाणी डॉक्टर साहेब जिंकलेले आहेत. तर आपण आधी विचारला होता एक प्रश्न की रोमॅन्टिक कोण आहेत, तर त्यांनी दोघांनी म्हणजे मॅडमांनीच आपल्याला सांगितलं होतं की डॉक्टर साहेब रोमॅन्टिक आहे. हे खरं आहे, कारण त्यांना एक गुण मिळालेला आहे. अच्छा, आज आपल्या श्रीमान श्रीमती कार्यक्रमात आपल्यासोबत होते डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी आणि डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी. त्यांनी आपल्या श्रीमान श्रीमती या कार्यक्रमासाठी वेळ दिला, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमाची रजा घेतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद चंदन. धन्यवाद नाशिककर. धन्यवाद. याचबरोबर न्यूज वर्ल्डचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार.